विद्यार्थी जो असतो ना त्याला जात धर्म पात नसतो. विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी असतो आणि कदाचित त्यामुळे मी आज इथे पोहोचलो. मला असं वाटतं की माझ्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याचा कोणताही धर्म, कोणताही जात, कोणताही पक्ष, कोणती आयडिओलॉजी मॅटर करत नाही. मला असं वाटतं विद्यार्थी हा फक्त विद्यार्थीच असतो आणि तोच भारताचं भविष्य आहे. सेटल्ड होतात. बाकीचे स्टुडंट्स हे फक्त आणि फक्त तिथे लेबर वर्क करत आहेत, क्लिनिंग करत आहेत, डिलिव्हरीचे कामं करत आहेत, टॉयलेट साफ करत आहेत. हे दिवस आपल्याला बघण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचा मंत्र दिला होता. या सगळ्यांनी सतर्क व्हायला पाहिजे. जवळपास 6 लाख स्टुडंट तिकडे जातात. ऍव्हरेज प्रत्येकाची 20 lakhs आपण फी पकडू. जर त्यांचं लिव्हिंग एक्सपेन्सेस आणि सगळं पाहिलं तर 40 lakhs आपण त्यांची फी पकडू. जर याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करता तर 24 बिलियन पाऊंड्स एवढे आपण युके साठी रेज करतो. अरे तेवढ्या पैशामध्ये इकडे 4 ऑक्सफर्ड आणि 4 केम्ब्रिज ओपन झाले असते ना. आपल्याकडे आम्ही शौचालयासाठी जातो म्हणजे डोंबिवली सारख्या ठिकाणी, कल्याण डोंबिवली सारख्या ठिकाणी ही अवस्था आहे मित्रांनो. स्टुडंट्स, यंग स्टुडंट्स, महिला, आम्ही शौचालयाला जेव्हा जातो तेव्हा आम्हाला रिक्षा करून 5 जणींना 2 ते 3 किलोमीटर लांब शौचालयाला जायला लागतं. इथे गेल्यानंतर आम्ही हातामध्ये पुष्टा घेऊन जातो मोठा. का तर बाबा ते शौचालयाचे दरवाजे सुटलेले. ही कंडिशन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आहे आणि अशीच सगळी कंडिशन सगळ्या महानगरपालिकेची. कोणत्या लाडली बहीणचा तुम्ही हे करताय आणि कोणत्या महिला सुरक्षेचे तुम्ही वार्ता करताय. मला असं वाटतं सगळ्यांनी बाहेर येऊन या छोट्या छोट्या गोष्टींवर आता बोललं पाहिजे, आवाज उचलला पाहिजे. इकॉनॉमिस्ट आणि सर्वांचे चहिते भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला काल रात्रीच फोन आला. आपले राहुल ससाणे आणि सीमा वानखेडे मॅडम की तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला भेट द्या. बऱ्याच जणांचे फोन आले, कार्यक्रम कसा असेल, काय असेल, सर्व रिमिक्स असेल असंही म्हणण्यात आलं. पण माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थी जो असतो ना त्याला जात धर्म पात नसतो. विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी असतो आणि कदाचित त्यामुळे मी आज इथे पोहोचलो. मला असं वाटतं की माझ्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याचा कोणताही धर्म, कोणताही जात, कोणताही पक्ष, कोणती आयडिओलॉजी मॅटर करत नाही. मला असं वाटतं विद्यार्थी हा फक्त विद्यार्थीच असतो आणि तोच भारताचं भविष्य आहे. आपण भारताच्या आतल्या गोष्टी बोलतो. आता मी इंटरनॅशनलमध्ये आहे, लंडनमध्ये स्वतःची एक फर्म उभी करू शकलो, स्वतःचा एक कारभार उभा करू शकलो, एक मोठी फायनान्स कंपनी उभी करू शकलो. वन ऑफ द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड विच इज कॅनरी ऑफ लंडन. हे कशामुळे झालं तर हे बाबासाहेबांनी जो आपल्याला एक अभ्यासाचा मार्ग दिला त्यामुळे आपण हे साध्य करू शकतो आणि त्यामुळेच आज पुढे आपण. पण हे करत असताना आजची परिस्थिती जी इंटरनॅशनल स्टुडंट्सची आहे, जसं आपण डोमेस्टिक स्टुडंट्स बद्दल बोलतो तसंच आपण समजून घेतलं पाहिजे की इंटरनॅशनल स्टुडंट्सवर पण ह्या सगळ्या गोष्टींचा खूप अभाव होतोय. हे जे पॉलिसी मेकिंग आहे, हे जे अनपढ नेते बसलेले आहेत सिस्टममध्ये आणि ही पॉलिसी जी आहे स्ट्रीमलाईन होत नाही आहे आणि त्याचा इम्पॅक्ट प्रत्येक विद्यार्थ्यावर तेवढाच होतोय आणि तेवढाच प्रत्येक विद्यार्थी इंटरनॅशनल मधला असो किंवा इथला असो ते सहन करतोय. जवळपास शेवटच्या 5 वर्षामध्ये 6 लाख स्टुडंट्स हे फक्त युके मध्ये ट्रॅव्हल करतात स्टडीजसाठी. त्याच्यामधले फक्त 95,000 स्टुडंट्सला व्हिसा भेटतो किंवा ते सेटल्ड होतात. बाकीचे स्टुडंट्स हे फक्त आणि फक्त तिथे लेबर वर्क करत आहेत, क्लिनिंग करत आहेत, डिलिव्हरीचे कामं करत आहेत, टॉयलेट साफ करत आहेत. हे दिवस आपल्याला बघण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचा मंत्र दिला होता. मला असं वाटतं जी पॉलिसी मेकिंग आहे, जी इंडियन गव्हर्नमेंटची पॉलिसी मेकिंग आहे ती व्यवस्थित बनली पाहिजे. जर तुम्ही आमचे स्टुडंट्स इंटरनॅशनल मध्ये पाठवत असताल, स्टडीजसाठी पाठवत असताल तर त्यांच्या जॉबची पण सुविधा करणे किंवा त्यांच्या जॉबचं पण तिथे व्यवस्थापन करणं हे इंडियन गव्हर्नमेंटचं काम आहे. हे तुमच्या मंत्र्यांचं काम आहे जे सध्या सत्तेमध्ये बसलेले आहेत. मला असं वाटतं की आपण आता सध्या सगळ्यांनी सतर्क व्हायला पाहिजे. जवळपास 6 लाख स्टुडंट तिकडे जातात. ऍव्हरेज प्रत्येकाची 20 lakhs आपण फी पकडू. जर त्यांचं लिव्हिंग एक्सपेन्सेस आणि सगळं पाहिलं तर 40 lakhs आपण त्यांची फी पकडू. जर याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करता तर 24 बिलियन पाऊंड्स एवढे आपण युके साठी रेज करतो. अरे तेवढ्या पैशामध्ये इकडे 4 ऑक्सफर्ड आणि 4 केम्ब्रिज ओपन झाले असते ना.
इन्स्टिट्यूट्स नाहीयेत, आपल्याकडे क्वालिटी एज्युकेशन नाहीये, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आपल्याकडे ओपन का नाही होते? बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं की प्रत्येक घरामध्ये PhD असला पाहिजे, तो आपल्याकडे का नाही? या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे कमी वेळ आहे, मॅडम आहेत, आजारी आहेत, ऊन भरपूर तळपडत आहे वरती. तर मी माझी एक छोटेसे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो क्विकली, इन 1 मिनिट. मी रिसेंटली इलेक्शनच्या प्रचारासाठी मॅडम आय वॉज इन डोंबिवली फॉर वन ऑफ द इलेक्शन कॅम्पेन. ऑन दॅट टाइम 2 गर्ल्स कम्स टू मी आणि ते मला काय बोलले की मॉर्निंगला जेव्हा आम्ही शौचालयासाठी जातो, म्हणजे डोंबिवलीसारख्या ठिकाणी, कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी ही अवस्था आहे मित्रांनो. स्टुडंट्स, यंग स्टुडंट्स, महिला, आम्ही शौचालयाला जेव्हा जातो तेव्हा आम्हाला रिक्षा करून 5 जणींना 2 ते 3 किलोमीटर लांब शौचालयाला जायला लागतं. इथे गेल्यानंतर आम्ही हातामध्ये एक पुष्टा घेऊन जातो मोठा, का तर बाबा ते शौचालयाचे दरवाजे सुटलेले. ही कंडिशन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आहे आणि अशीच सगळी कंडिशन सगळ्या महानगरपालिकेची. कोणत्या लाडली बहीणचा तुम्ही हे करता आणि कोणत्या महिला सुरक्षेची तुम्ही वार्ता करता? मला असं वाटतं सगळ्यांनी बाहेर येऊन या छोट्या छोट्या गोष्टींवर आता बोललं पाहिजे, आवाज उचलला पाहिजे, या गोष्टींवर आपण तोडगा काढला पाहिजे. आणि हा तोडगा तुम्ही जेनझी, जो तुम्ही जेनझी बोलताय, जेनझी थोडा लॅटिन वर्ड आहे ऑनेस्टली, म्हणजे मी थोडा रिसर्चर असल्यामुळे इट्स अ लॅटिन वर्ड अँड द जेन अल्फा विल बी कमिंग अप जेन अल्फा अँड ऑल दोज आर द ग्रीक वर्ड्स. तर मी थोडंसं रिसर्चर असल्यामुळे मी थोडंसं स्ट्रेट फॉरवर्डली काही गोष्टींवर बोलत असतो. पण जेनझीपेक्षा मला असं वाटतं जी शक्ती आहे ना, ती युवा शक्ती. या युवा शक्तीला सपोर्ट करा, कारण हा जेनझी कधी ना कधी तरी अडल्ट होणार आहे ना फ्युचरमध्ये. त्यामुळे युवा शक्ती बनून राहा आणि युवा शक्ती बनून ही लढाई लढा आणि भारताला वरती घेऊन जा. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर